नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय GFC. आपण पाठीमागील तासाला प्रकल्पाची सुरुवात हे 6वं प्रकरण बघितलेलं आहे. आजच्या तासाला आपण पुढील प्रकरण 7वं चालू करतोय. प्रकरणाचं नाव आहे क्रियात्मक व्यवस्थापन. जे कुठलाही प्रकल्प, कुठलाही उद्योग किंवा कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या क्रिया आपणाला कराव्या लागतात आणि ह्या क्रियांचं व्यवस्थापन यालाच आपण क्रियात्मक व्यवस्थापन म्हणतो. जर हे क्रियात्मक व्यवस्थापन आपण वेळेवर करत असू, जे वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत त्या करणं, त्या वेगवेगळ्या क्रियामध्ये व्यवस्थापन विषयक कौशल्य विचारात घेऊन निर्णय घेणं आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं, हे जर आपण योग्य प्रकारे केलं तरच तो प्रकल्प व्यवस्थित उभा राहायला जाऊ शकतो, उभा करता येतो आणि तोच प्रकल्प आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीनं चालवता येतो आणि त्याच प्रकल्पातून आपणाला चांगल्या पद्धतीचा फायदाही मिळवता येतो. म्हणजे त्या प्रकल्प उभारण्यासाठी आणि उभारलेला प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी ज्या वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात, त्या वेगवेगळ्या क्रियामध्ये जो समन्वय साधावा लागतो त्यालाच क्रियात्मक व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तर क्रिया हा शब्द तर सर्वांना माहिती आहे. क्रिया म्हणजे काय? काम. आणि व्यवस्थापन म्हणजे त्या सर्व कामामधचं मॅनेजमेंट म्हणूया आपण, त्यालाच ऑपरेशन ऑफ मॅनेजमेंट असं या ठिकाणी म्हणता येईल. जे व्यवस्थापन विषयक जी कौशल्य आहे ते आपल्याला या ठिकाणी अवलंबावी लागतात. त्या क्रिया व्यवस्थापन विषयक कौशल्याला अनुसरून आपणाला कराव्या लागतात. उदाहरणार्थ कुठलाही प्रकल्प असू द्या, त्याच्यासाठी आपल्याला कच्चा माल लागतो, विविध सहाय्यक वस्तू लागत असतात, वेगवेगळी उपकरणं लागत असतात. ती वेळेमध्ये आणणं, त्याची वेळेमध्ये उभारणी करणं किंवा त्याचा वेळेमध्ये उपयोग करून घेणं, ती योग्य किमतीला मिळवणं, योग्य प्रमाणात योग्य दर्जामध्ये ती आपल्याला किंवा योग्य किमतीला मिळवणं, त्याच्यामध्ये सूट मिळवणं, त्याचं योग्य प्रमाणात त्याची खरेदी करणं, अशी जी काही सगळी कामं असतात त्या मालाच्या संदर्भात, जे मालाचा दर्जा असेल, मालाची मात्रा म्हणजे किती माल घ्यायचा किंवा मालाचं स्थान म्हणजे कुठून माल खरेदी करायचा, तसं वेगवेगळ्या हालचाली, केव्हा आणायचा, कुठून आणायचा, कुठं साठवायचा, साठवल्यानंतर त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा, म्हणजे ही जी सगळी हालचालीविषयक, खरेदीविषयक, किंमतीविषयक किंवा त्या सामुग्रीच्या नगविषयक म्हणूया किंवा संख्याविषयक, तसंच वेळ, केव्हा आणायचा माल, केव्हा साठवायचा, तो केव्हा वापरायचा, कुठल्या वेळेला वापरायचा, म्हणजे वेळ, याशी जी काही सगळ्या बाबी आहेत याचा विचार करून जे आपल्याला क्रिया कराव्या लागतात त्यालाच क्रियात्मक व्यवस्थापन असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जे सगळ्या क्रिया कशा आहेत तर व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. निश्चितच या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण करण्याचं कार्य या क्रियात्मक व्यवस्थापनाद्वारे केलं जातं. जे माल किती आणायचा, कुठून आणायचा, केव्हा आणायचा, त्याचा दर काय आहे, कुठल्या वेळेला आणायचा, त्या मालाचा दर्जा काय आहे, मात्रा काय आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणूया आपण, ती निश्चित आपल्याला करावी लागतात. त्यावेळी ते निर्णय घ्यावे लागतात आपणाला. म्हणजे अशा उद्देशानं जे कार्य केलं जातं त्यालाच क्रियात्मक व्यवस्थापन असं आपल्याला म्हणता येईल. जे क्रियात्मक व्यवस्थापन जेवढं चांगल्या पद्धतीचं असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आपला प्रकल्प उभारला जातो आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रकल्पाची वाटचाल चांगल्या पद्धतीनं आपल्याला ठेवता येते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जे एकूणच असे आपल्याला म्हणता येईल की एकूण 50 ते 70% जे काही आपल्या प्रकल्पासाठी आपण खर्च करतोय त्यापैकी 50 ते 70% एवढी गुंतवणूक ही सामुग्रीवर केली जाते. कच्चा माल असू द्या, यंत्रसामुग्री असू द्या किंवा वेगवेगळे त्या कारखान्यातील भाग असू द्या, त्या वस्तूचे भाग असू द्या, काही जे असेल ते, जे एकूण ह्या यंत्रसामुग्रीवर 50 ते 70% एवढ्या प्रमाणात खर्च केला जातो. म्हणून आपण ही सामुग्री खरेदी करताना केव्हा करायची, त्याचे दर काय आहेत, किती प्रमाणात करायची, म्हणजे या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्या पद्धतीचं व्यवस्थापन आपलं असावं लागतं. त्यालाच क्रियात्मक व्यवस्थापन असे आपल्याला म्हणता येईल. निश्चितच ह्या गोष्टी जर आपण वेळेवरती केल्या, आपलं क्रियात्मक व्यवस्थापन जर चांगलं असेल तर निश्चितच फायदे होतात.
म्हणजे ती वस्तू केव्हा स्वस्त मिळते, एवढ्या प्रमाणात घेतली असता एवढा डिस्काउंट मिळतो आपल्याला, किंवा एवढ्या प्रमाणात जर आपण खरेदी करून त्या भांडारगृहामध्ये ठेवली तर आपल्याला पुढे एवढ्या एवढ्या काळ ती उपयोगी पडू शकते. जेणेकरून जो वेळ वाया जातोय, पैसा वाया जातोय, जे श्रम वाया जात आहे, जे अधिक रक्कम देऊन ऐन वेळेस जो माल आपल्याला आणावा लागतो, म्हणजे त्याची गरज भासणार नाही. या सर्व गोष्टीसाठी क्रियात्मक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं आखणं आणि आखल्या पद्धतीनं ते व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं अंमलात आणणं, त्याची अंमलबजावणी करणं, जे ह्या ज्या बाबी आहेत त्या कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात असं आपणाला म्हणता येईल. जे पुरवठा जर त्या मालाचा वेळेवर झाला तर काय होईल, त्याचा वापर चांगल्या पद्धतीने आपल्याला वेळेवरती करता येईल. आणि वेळेवरती वापर केल्यामुळे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात, की उत्पादन प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं चालेल. ऐन वेळेस तो माल खरेदी करून जी आगाऊ रक्कम आपल्याला द्यावी लागते, महागामध्ये तो माल विकत घ्यावा लागतो, इकडं तोपर्यंत काय होतं, उत्पादन प्रक्रिया खंडित होते, व्यत्यय येतो, विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. ज्या काही बाबी आहेत, जे अडथळे आहेत, ज्या काही त्रुटी आहेत त्या होऊ नयेत म्हणून कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये किंवा प्रकल्पामध्ये आपल्याला क्रियात्मक व्यवस्थापनाचा अवलंब करावा लागतो. जर हा साठा जर आपल्याकडे उपलब्ध नसेल या मालाचा तर निश्चितच तोटे संभवतात. ऐन वेळेस तो माल जर आपल्याला मिळाला नाही, कच्चा माल जर मिळाला नाही, ती यंत्रसामुग्री जर मिळाली नाही, तेवढ्या प्रमाणात जर मिळाली नाही, त्या क्वालिटीची जर मिळाली नाही तर निश्चितच काय होतात, धोके संभवतात. मालाची निकृष्टता, वेळ वाया जातो, खर्च वाया जातो, मजुरांचा पगार तर चालू असतो, उत्पादन प्रक्रिया खंडित होते, ऐन वेळेस धावपळ होते, खर्च होतो. जशा सगळ्या बाबी जर आपणाला थांबवायच्या असतील तर क्रियात्मक व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीनं करणं, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे विनाकारण काय होतं तर भांडवल खर्च होतं आपलं ऐन वेळेस पळापळी म्हटल्यानंतर. क्रियात्मक व्यवस्थापन जर कोलॅप्स झालं, जर कोलमडलं तर निश्चितच तोटे संभवतात. म्हणजे हे सर्व टाळायचं असेल तर आपणाला क्रियात्मक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. निश्चितच जी काही साधन सामुग्री आहे सगळी अत्यंत कार्यक्षमतेने खरेदी करण्याची आवश्यकता असते. तसंच जेवढी कार्यक्षमतेनं ती यंत्रसामुग्री, कच्चा माल आपण खरेदी करू, तेवढ्याच कार्यक्षमतेनं, काळजीनं तो भांडारगृहामध्ये किंवा साठवणूकगृहामध्ये आपण साठवून ठेवण्याची आवश्यकता असते. आणि तेवढ्याच कार्यक्षमतेनं त्या भांडारगृहातून आपणाला तो माल उत्पादन प्रक्रिया किंवा उत्पादन विभागाकडे पाठवण्याची सुद्धा आपण तेवढीच व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, किंवा तिथं सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीनं त्या वस्तूच्या दर्जावर सुद्धा नियंत्रण राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आवश्यक ते लेखे जोखे सुद्धा आपण ठेवले पाहिजेत. ऑनलाईन माल ठेवलाय गोडाऊनमध्ये, भांडारगृहामध्ये, आणि कसाही वापर चालू आहे, कुठलंही कधीही कसंही त्याची नोंद नाही, लेखाजोखा नाही, चालणार नाही. जिथे ते क्रियात्मक व्यवस्थापन चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. कारण तो व्यवसाय आहे, उद्योग आहे, लिखापडी झालीच पाहिजे. प्रत्येक त्या वस्तूची नोंद झाली पाहिजे, त्याचा वापर, किती तारखेला किती वस्तू नेल्या, जे त्या भांडारगृहामध्ये त्याची नोंद होण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जेणेकरून काय होईल, सामुग्रीवर नियंत्रण आपलं राखलं जाईल. तसंच एकूणच दर्जावर सुद्धा नियंत्रण राखण्यासाठी तंत्राचा अवलंब करण्याची सुद्धा आवश्यक आहे. जी उत्पादन प्रक्रिया आहे, जे उत्पादन आपण घेतो त्याचा दर्जा काय आहे, किंवा जो माल आपण खरेदी केलेला आहे, कच्चा माल असू द्या, यंत्रसामुग्री असू द्या, त्याचा दर्जा काय आहे, या सर्व गोष्टी आपण नोंद केल्या पाहिजेत. त्यालाच क्रियात्मक, म्हणजे अशा सगळ्या गोष्टींना मिळून आपण क्रियात्मक व्यवस्थापन असं या ठिकाणी निश्चितच म्हणूया, किंवा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे उद्योग व्यवसाय स्थापन करण्यापासून ते चालवण्यापर्यंत, किंवा कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये म्हणूया आपण, ज्या वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात त्या चांगलं व्यवस्थापन तंत्र अवलंबून करणं म्हणजेच क्रियात्मक व्यवस्थापन असे आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. निश्चितच पुढचा मुद्दा आहे सामग्रीची खरेदी, नियोजन, संकल्पना. सामग्रीची खरेदी संकल्पना म्हटलेला आहे. आता खरेदी कशाला म्हणतो आपण सामग्रीची,
जे कुठलीही वस्तू जेव्हा मार्केटमध्ये येते किंवा मार्केटमधून आपण एखादी वस्तू आणतो, ती कशी आणतो? मोबदला देऊन आणतो. म्हणजे त्या वस्तूमध्ये आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता असते. जे विशिष्ट मोबदला देऊन ती वस्तू आपण आणतो आणि त्याचा उपभोग घेतो. तर ती जी क्रिया आहे त्याला खरेदी असं आपण या ठिकाणी म्हणूया. निश्चितच बाजारामध्ये वस्तूची जी किंमत आहे ती किंमत देऊन आवश्यक वस्तू मिळवण्याची जी क्रिया आहे त्याला खरेदी असं म्हटलेलं आहे. बघा, जी विशिष्ट किंमत देतो आणि ती वस्तू आपण आणतो त्यालाच खरेदी असं म्हणूया आपण. उदाहरण, आपण 10 रुपये दिले आणि त्या 10 रुपयापासून जर आपण एखादा मारतोल आणला, किंवा आपण 100 रुपये दिले आणि त्याच्यापासून एखादं कीटकनाशक आणलं आपण, किंवा आपण 100-150 रुपये दिले आणि गाडीचा प्लग आपण आणला त्याच्यातून आणि तो बसवला गाडीला. म्हणजे काय झालं, या ठिकाणी आपली गरज या ठिकाणी पूर्ण होते. जे विशिष्ट मोबदला देतो आणि ती वस्तू आपण त्या बाजारातून विकत घेतो, जी ही जी क्रिया आहे त्यालाच खरेदी असं आपण म्हणूया. लक्षात, खरेदीची संकल्पना, ती वस्तू घेण्यासाठी विशिष्ट मोबदला देतो आणि ती वस्तू आपण घेतो, ही संबंध जी क्रिया आहे त्याला खरेदी असं आपण या ठिकाणी म्हणूया. निश्चितच अशा वेगवेगळ्या मानवी गरजा पूर्ण करण्याच्या क्षमता ह्या वेगवेगळ्या वस्तूमध्ये असतात आणि त्या वस्तू निश्चितच आपण मार्केटमधून विकत घेत असतो आणि त्याच्यापासून आपल्याला लाभ मिळत असतो. म्हणजे उद्योगाच्या बाबतीत आपल्याला हेच सांगता येईल, आपला उद्योग सुरू करण्यासाठी, तो उद्योग चालवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी आपल्याला करावी लागते. कच्चा माल असेल, पैसे आपल्याला द्यावे लागतात, कच्चा माल आणावा लागतो. यंत्रसामुग्री खरेदी असेल, पैसा द्यावा लागतो, ती यंत्रसामुग्री आपल्याला खरेदी करावी लागते. म्हणजे अशी जी क्रिया आहे तीच क्रिया खरेदीची क्रिया म्हणून आपण या ठिकाणी समजून घेतो आहे. सामुग्री दिलेली आहे खाली. औद्योगिक खरेदीत खालील प्रकारच्या सामुग्रीचा समावेश होतो. म्हणजे कुठलाही उद्योगधंदा जेव्हा आपण चालवतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य सामुग्रीची खरेदी करावी लागते. तीच साहित्य सामुग्री खाली दिलेली आहे. जसं मगाशी मी म्हटलं, कच्चा माल. तर ऊस कारखाना आपल्याला सुरू करायचा आहे, कच्चा माल कुठला लागणार आहे? आपल्याला ऊस लागणार आहे. किंवा मोठमोठी यंत्रसामुग्रीची आपल्याला खरेदी करावी लागणार आहे. येथे लक्षात, तर त्याला सामुग्री खरेदी असं आपण म्हणूया. कच्चा माल, खरेदी केलेले वेगवेगळे भाग असतील, त्याच पद्धतीनं उपभोग्य संग्रहण असेल, तसंच सुटे भाग, अवजारे असतात, वेगवेगळी उपकरणं आणावी लागतात आपल्याला, तसंच कार्यालयासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी कराव्या लागतात. आता म्हटलेला आहे कच्चा माल. समजा आपला फॅब्रिकेटरचा जर का उद्योग असेल तर आपल्याला त्या रॉड्स किंवा पट्टे असतील, ते अँगल्स असतील, ते आपल्याला आणावं लागतं. त्याला कच्चा माल म्हणूया आपण. आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आपण काय करतो? वेगवेगळ्या वस्तू बनवतो लोखंडी. ठीक आहे. नंतर खरेदी केलेले भाग म्हटलेला आहे. जे एखादी वस्तू आपण जेव्हा उद्योगधंद्यामध्ये किंवा उद्योगामध्ये तयार करतो तर त्यावेळेस वेगवेगळ्या उद्योगधंद्यातून आपण त्याचे सुटे भाग खरेदी करून आणतो आणि ते सुटे भाग एकत्रित जोडून त्या वस्तूला अंतिम रूप देतो आपण. जे ते जे सुटे भाग आहेत ते सुद्धा आपणाला खरेदी करूनच आणावे लागतात. तसं उपभोग्य संग्रहण म्हटलेलं आहे. जे अशा अनेक गोष्टी उद्योगधंद्यामध्ये लागतात छोट्या छोट्या, तर त्या गोष्टी ज्या उपभोग्य असतात त्याचं सुद्धा संग्रहण आपल्याला करावं लागतं. त्याशिवाय त्या वस्तू तयार करता येत नाहीत. त्याच पद्धतीनं सुटे भाग आणि अवजारे म्हटलेलं आहे. सुटे भागाचं उदाहरण मगाच दिलं. आणखीन काय सांगता येईल आपणाला सुट्या भागाचं उदाहरण? समजा आपण कूलर बनवतोय, बघा, कूलर तयार करतोय. मग कूलरसाठी आपल्याला ती जाळी लागते, पत्रा लागतो. त्याच पद्धतीनं तो पाणी साठवण्याचा साठीचा स्ट्रे लागतो. ती खाली मोटार लागते, स्टँड लागतं त्याचं. जे सगळे जे सुटे भाग आहेत ते आपण एकत्रित करतो आणि ती वस्तू आपण तयार करतो. त्याला म्हणूया आपण सुटे भाग किंवा अवजारे एकत्रीकरण करणं किंवा त्याची खरेदी करणं. त्याच पद्धतीने वेगवेगळी उपकरणं, कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यानंतर वेगवेगळी उपकरणं लागतात, तर त्या उपकरणाची सुद्धा खरेदी आपल्याला करावी लागते. तसंच कार्यालयासाठी लागणाऱ्या वस्तू इत्यादी म्हटलेलं आहे. समजा आपला उद्योग व्यवसाय आहे, त्याचं जे कार्यालय आहे तिथं सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंची आवश्यकता असते.
जसं कपाट असेल किंवा रॅक्स असतात, वेगवेगळे खुर्च्या टेबल असतात, वेगवेगळी स्टेशनरी म्हणूया आपण, किंवा दस्तावेज वेगवेगळे लागतात, फायली असतात, नोंदवह्या असतात, रजिस्टर्स असतात. म्हणजे अशा कार्यालयीन वेगवेगळ्या वस्तूंची सुद्धा खरेदी आपल्याला करावी लागते, तेव्हा उद्योगधंदा आपला सुरू होतो असं या ठिकाणी म्हणता येईल. लक्षात. तर सामग्रीची क्रियात्मक व्यवस्थापन म्हणजे काय ही संकल्पना आपण अगोदर बघितली. त्यानंतर सामग्रीची खरेदी म्हणजे काय आणि खरेदी करावयाच्या सामग्रीची यादी आपण बघितलेली आहे आत्ताच. जसं कच्चा माल, खरेदी केलेले वेगवेगळे भाग, उपभोग्य संग्रहण, सुटे भाग व अवजारे, उपकरणे आणि कार्यालयासाठी लागणारी वेगवेगळ्या वस्तू. त्यानंतर व्याख्या दिलेली आहे बघा खाली, बघूया ती. खरेदीची व्याख्या वरती आपण संकल्पना समजून घेतलेली आहे. अलेफोर्ड आणि बेटी यांनी केलेली व्याख्या आहे बघा. उत्पादन कार्यात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची सामग्री, जसं उपकरणे, यंत्रे, सुटे भाग इत्यादी बाजारातून मिळविण्याच्या क्रियेला खरेदी असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादन कार्य सतत चालू ठेवण्यासाठी, म्हणजे आपला कारखाना, आपल्या कारखान्यातून तयार होणाऱ्या वस्तूचं उत्पादन हे सतत चालू ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे भाग बाजारातून आणावे लागतात. त्या वेगवेगळ्या वस्तू बाजारातून आणाव्या लागतात. जशी यादी दिलेली आहे व्याख्येमध्ये, वेगवेगळी सामुग्री म्हटलंय, वेगवेगळी यंत्रे म्हटलेलं आहे, वेगवेगळी उपकरणं म्हटलेलं आहे, सुटे भाग म्हटलेलं आहे. हे आपल्याला घ्यावे लागतात विशिष्ट मोबदला देऊन. ती जी क्रिया आहे त्यालाच खरेदी असं या ठिकाणी आपण म्हणूया. दुसरी व्याख्या बेस्टिंग आणि फाईन यांची व्याख्या आहे. बघूया काय म्हणते व्याख्या. संघटनेच्या विविध प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला कच्चा माल, सहाय्यक वस्तू व उपकरणे प्राप्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक क्रियेला खरेदी किंवा औद्योगिक खरेदी असे म्हणतात. जे संघटनेच्या विविध प्रक्रियेसाठी म्हटलेलं आहे. संघटना म्हणजे काय? आपला कारखाना, आपला उद्योग, आपला व्यवसाय, जी त्याची जी विविधांगी प्रक्रिया आहे त्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हटलेला आहे. उदाहरणार्थ साखर कारखाना, कच्चा माल कुठला आला? ऊस. किंवा कापूस उद्योग आहे आपला, कापड उद्योग आहे, कच्चा माल कापूस आला. बघा, म्हणजे संघटनेची विविध प्रक्रियासाठी आवश्यक असलेला कच्चा माल. त्यानंतर सहाय्यक वस्तू म्हटलेला आहे, जे तर सहाय्यक वस्तू सुद्धा आपण उपयोगात आणतो आणि त्यापासून ती वस्तू आपण तयार करतो, अशा सहाय्यक वस्तू. व उपकरणं म्हटलेलं आहे, जे कुठल्याही उद्योग व्यवसायासाठी वेगवेगळ्या सहाय्यक वस्तू लागतात, वेगवेगळी उपकरणं आवश्यक असतात. म्हणजे ह्या प्राप्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक क्रियेला, जी व्यावसायिक क्रिया आहे कुठली? खरेदीची. विशिष्ट मोबदला देणं, त्या वस्तू खरेदी करणं किंवा विकत घेणं, पैसे देणं, त्या वस्तू आणणं, विकत घेणं. जी व्यावसायिक क्रिया आहे त्या व्यावसायिक क्रियेलाच खरेदी असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तिसरी व्याख्या आहे, बघूया. योग्य प्रकारचा कच्चा माल, यंत्रसामुग्री व उपकरणे यांची वस्तू निर्मिती करता योग्य प्रमाणात, योग्य दर्जाची, योग्य किमतीत व योग्य वेळेत केलेली खरेदी म्हणजेच शास्त्रोक्त खरेदी होय. बघा, योग्य प्रकारचा कच्चा माल म्हटलेला आहे, म्हणजे दर्जा कच्च्या मालाचा विचारात घेतला या ठिकाणी. किंवा योग्य प्रकारची यंत्रसामुग्री, योग्य प्रकारची उपकरणं यांची वस्तू निर्मिती करता, जे तो कच्चा माल आणलेला आहे, ती यंत्रसामुग्री आणलेली आहे, ती उपकरणं आणलेली आहेत. कशासाठी? आपल्या उद्योगामध्ये एखादी वस्तू तयार करण्यासाठी, एखादं यंत्र तयार करण्यासाठी, जी त्या वस्तूच्या निर्मितीसाठी याची खरेदी आपण करत असतो. आणि ती खरेदी कशी आहे? योग्य प्रमाणात म्हटलेलं आहे. संख्या या ठिकाणी विचारात घेऊया. तसंच योग्य दर्जा म्हटलेला आहे, म्हणजे क्वालिटी त्याची, म्हणजे क्वांटिटी, क्वालिटी आणि त्याची योग्य किंमत म्हटलेलं आहे. किती दर मोजला आपण त्या ठिकाणी? जे योग्य दर्जाची वस्तू, योग्य संख्येनं वस्तू, योग्य किमतीची ती वस्तू आणि योग्य वेळेमध्ये केलेली जी खरेदी आहे त्यालाच खरी शास्त्रोक्त खरेदी असं या ठिकाणी म्हणता येईल. लक्षात. तर तिसरी व्याख्या या ठिकाणी अशा प्रकारची आहे. म्हणजे योग्य प्रकारचा कच्चा माल असू द्या, यंत्रसामुग्री असू द्या किंवा उपकरणं असू द्या, त्याची आपल्या उद्योगामध्ये वस्तू तयार करण्यासाठी योग्य दराला, योग्य किमतीला, त्या कच्च्या मालाची योग्य दर, योग्य किमतीला
त्याच पद्धतीनं योग्य वेळेत केलेली खरेदी म्हणजेच खरी किंवा रास्त खरेदी होय किंवा शास्त्रोक्त खरेदी होय. आलं लक्षात? तर अशा खरेदीच्या व्याख्या आपल्याला सांगता येतात. त्यानंतर खरेदीचे उद्देश आहेत बघूया, किंवा खरेदीचं महत्त्व. निश्चितच खरेदीचं महत्त्व हे कसं आहे तर अनन्यसाधारण आहे. कारण खरेदी केल्याशिवाय तर उद्योग आपला चालणार नाही. लक्षात घ्या. जसं आपण घरी काय करतो, बाजार भरतो, तेव्हा आपलं घर चालतं. किंवा शेती व्यवसायामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची खरेदी करतो आपण. धान्य असेल किंवा बियाणं असेल, कीटकनाशक असतील, रोगनाशक असतील, वेगवेगळे अवजार आणतो आपण, ट्रॅक्टर आणतो, बरोबर आहे, खतं, पाणी, म्हणजे या सगळ्या वस्तू आपण काय करतो, मोबदला देऊन आणतो. त्याला आपण खरेदी म्हणतो, बरोबर आहे. जे या खरेदीचं महत्त्व कसं आहे तर अनन्यसाधारण आहे. कुठलाही उद्योग असू द्या, कुठलाही व्यवसाय असू द्या, किंवा कुठलीही सेवाभावी संस्था असू द्या, तर त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टीची खरेदी आपणाला करावी लागते. त्याचं महत्त्व हे कसं आहे तर अनन्यसाधारण आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. बघूया खरेदीचं पहिलं महत्त्व. उत्पादन कार्यास सामग्रीचा नियमितपणे व सातत्याने पुरवठा होतो. जर खरेदीच नाही केली तर उत्पादन प्रक्रिया आपल्याला थांबवावी लागेल. उदाहरणार्थ, जर ऊसच आला नाही कारखान्याला तर कारखाना चालेल का? चालणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी उत्पादन प्रक्रिया खंडित होते, बरोबर. जे खरेदीचं महत्त्व आहे, खरेदी केल्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये सातत्य ठेवता येतं. त्यानंतर दुसरं महत्त्व किंवा दुसरा उद्देश आहे, तर खरेदी केल्यामुळं काय होतं तर कमीत कमी किमतीला आपल्याला चांगल्या दर्जाची वस्तू किंवा तो कच्चा माल या ठिकाणी मिळतो. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होते असं म्हणूया आपण. जर खरेदी आपण योग्य वेळी केली, जर खरेदी योग्य मात्रेमध्ये केली, खरेदी योग्य किमतीला केली, खरेदी विचारपूस करून केली, तर निश्चितच काय होतं, फायदा होतो. आणि त्याच्यामुळं नफा आपल्याला मिळतो आणि उत्पादन प्रक्रियेवरील जो खर्च आहे तो आपला कमी होतो, बरोबर. जेव्हा कच्चा माल उपलब्ध असतो तेव्हा तो मुबलक आणि स्वस्तात मिळतो आपल्याला, तेव्हाच खरेदी केला पाहिजे ना. ऑड सीझनला जर तो माल आपण खरेदी करत असू तर त्याला जास्त किंमत मोजावी लागते, आणि जास्त किंमत मोजणं म्हणजे काय, नफ्याचा भाग त्या ठिकाणी खर्ची झाला असं म्हणता येईल. म्हणून खरेदीचा हा फायदा किंवा खरेदीचं हे महत्त्व आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे चांगल्या दर्जाची आणि कमीत कमी किमतीला या खरेदीमुळं काय होते, वस्तू आपल्याला मिळते, आणि निश्चितच फायद्याचा जो वाटा आहे किंवा जो आपला प्रॉफिट आहे किंवा नफा आहे तो वाढण्यासाठी मदत होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर तिसरा उद्देश किंवा महत्त्व आहे तो म्हणजे दर्जेदार वस्तूच्या निर्मितीसाठी कमीत कमी किमतीत योग्य दर्जाची साधनसामुग्री आपल्याला मिळून जाते. कशामुळं? खरेदीमुळं. जे खरेदी योग्य वेळी केली आपण, खरेदी विचारपूस करून केली आपण, तर काय होतं, योग्य दर्जाची वस्तू मिळते आणि ती कशी कमीत कमी किमतीला मिळून जाते. म्हणून खरेदीचं हे महत्त्व आहे किंवा खरेदीचा हा फायदा आहे. त्याच पद्धतीनं पुढचा फायदा किंवा महत्त्व आहे, खरेदीमध्ये जास्तीत जास्त लाभ किंवा सूट सवलती मिळून व्यवसायाची नफा मिळवण्याची क्षमता वाढीस लागते. जे जर आपण खरेदीसाठी मार्केटमध्ये उतरलो आणि जास्तीत जास्त प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात जर आपण त्या कच्च्या मालाची, वस्तूची, साधनसामुग्रीची खरेदी करत असू, तर त्या ठिकाणी आपल्याला सूट किंवा सवलत अधिक मिळू शकते, आणि त्याच्या जोडीला निश्चितच त्या मालाचा दर्जा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो. हा खरेदीचा फायदा आहे. जर ऐन वेळेस आपण खरेदीला गेलो, ऑड सीझनला खरेदीला गेलो, किंवा जेव्हा गरज लागेल तेव्हा जर आपण खरेदीला जात असू, तर इकडं उत्पादन प्रक्रिया खंडित तर होतेच, त्याच्या जोडीला आपल्याला आगाऊ रक्कम द्यावी लागते तो माल खरेदी करण्यासाठी, आणि चांगल्या क्वालिटीची वस्तू ऐन वेळेस मिळेल असं सांगता येत नाही. काही गडबड असते, उत्पादन प्रक्रिया खंडित झालेली असते, त्यामुळं कमी क्वालिटीची वस्तू मिळू शकते, आणि त्याचा परिणाम वस्तूच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपणाला या ठिकाणी असं म्हणता येईल की स्वस्तात मस्त सूट किंवा सवलत मिळण्यासाठी, उत्पादन प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी खरेदीचं महत्त्व आहे किंवा खरेदीचा तो उद्देश आहे असं या ठिकाणी आपणाला सांगता येईल. त्यानंतर
पुढचा उद्देश किंवा पुढचं खरेदीचं महत्त्व बघूया आपण. तो म्हणजे योग्य किमतीत, योग्य दर्जाच्या वस्तू, योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पुरवठादाराकडून खरेदी करणं हे खरेदीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खरेदीचं महत्त्व आहे. जे खरेदी ही योग्य त्या पुरवठादाराकडून योग्य त्या व्यापाऱ्याकडून आपल्याला मिळून जाते आणि त्या ठिकाणी ती खरेदीचा जो दर्जा आहे त्या वस्तूचा दर्जा योग्य राहतो. किंमत योग्य पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. योग्य वेळेला खरेदी होते. तसंच योग्य प्रमाणात आणि उत्तम अशा पुरवठादाराकडूनच खरेदी करण्याची आवश्यकता असते असे आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा खरेदीचं महत्त्व किंवा उद्देश आहे तो म्हणजे परिचल भांडवलाचा जो योग्य तेवढाच भाग या खरेदीसाठी खर्च होतो असं आपणाला म्हणता येईल. आणि त्यामुळं कारखान्याची जी काही लाभार्जन क्षमता आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न केले जातात असे आपणाला म्हणता येईल. जे परिचल भांडवल म्हणजेच काय, खेळतं भांडवल आहे. जे कच्चा माल आणायचा आहे, त्याच्यासाठी हे भांडवल उपयुक्त ठरतं. जर आपण तो माल वेळेवर आणत असू तर निश्चितच काय होतं, तर लाभार्जन क्षमता वाढण्यासाठी मदत होते. कच्चा माल जर वेळेवर साठवणूक किंवा खरेदी करून ठेवला नाही तर पुढं काय होतात, तोटे संभवतात. ऐन वेळेस कच्चा माल संपतो, उत्पादन प्रक्रिया खंडित होते. मग ऐन वेळेस तो कच्चा माल किंवा त्या वस्तू आपणाला जास्त भावानं आणाव्या लागतात आणि काळ जसा पुढं जाईल तशा वस्तूच्या किमती वाढत जातात. हे निश्चितच आहे. कारण का, सगळी प्रक्रिया महागडी होत जाते. कच्चा माल महागत जातो, वस्तू त्या तयार केलेल्या वस्तू तयार करण्यासाठीचा खर्च वाढत जातो. म्हणून अशी उपकरणं सुद्धा किमती वाढत जातात. आणि ऐन वेळी जर आपण अशा वस्तू मार्केटमध्ये आणायला गेलो जे पूर्वी जर या वस्तूची खरेदी केलेली नसेल आणि ऐन वेळी जर आपण खरेदी करत असू तर तोटे संभवतात. जास्त रक्कम द्यावी लागते आणि निश्चितच त्या ठिकाणी तोटा होतो. म्हणजे हे सगळं जर टाळायचं असेल तर आपण योग्य वेळेत, योग्य दर्जाची आणि योग्य किमतीला म्हणूया आपण किंवा योग्य नग त्या वस्तूचे, त्या मालाचे खरेदी करण्याची आवश्यकता आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. तर अशा पद्धतीने क्रियात्मक व्यवस्थापन हे पुढचं 7वं प्रकरण आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. क्रियात्मक व्यवस्थापन म्हणजे काय, तसंच सामग्रीची खरेदी संकल्पना म्हणजे काय किंवा त्याच्या व्याख्या आपण बघितल्या. खरेदी म्हणजे नेमकं काय, त्यानंतर खरेदीचे उद्देश किंवा खरेदीचं महत्त्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या तासाला आपण इथं थांबूया. राहिलेला भाग पुढील तासाला घेऊया. खाली दिलेले जे काही फोटो आहेत तेही वाचत चला. यूट्यूब चॅनल व्यवस्थित पहा, ऐका, शॉर्ट नोट काढत चला, स्वाध्याय सोडवत चला. धन्यवाद.